शाबास प्रधानजी. अन्यायी आहेस म्हणून मी तुला उचित शासन केले. हे रामचंद्रा, तू माझ्यावर बाण टाकलास तर मी धन्य झालो. तुम्ही आता सुग्रीवाच्या साथ घेऊ सीता मातेचा शोध करा. हे राम राम राम. रामचंद्रा एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करतोय. ही कविता प्रसिद्ध लेखक अभिमुंडे ज्यांना आपण साहेब. ब्रह्मदेवा, आपल्या अशोकवनात येऊन कोणी एका माकडाने वनाचा विध्वंस केला आहे आणि बाळ इंद्रजितास भुयारात कोंडून ठेवले आहे. तरी आपण अशोकवनात जाऊन बाळ इंद्रजितास सुखरूप आणून त्या माकडास जिवंत धरून आणावे. ठीक आहे. जिवंत धरल्याशिवाय कधीच गुहेच्या बाहेर येणार नाही. आणि त्या तेल ओतून याच्या शेपटीला अग्नी लावा.
मी येता येता मला 2-3 यमांनी गच्ची धरीत चालले, पण मी विनवण्या करून सुटून आलो. चांगलं युद्ध कर, आज उरलेल्या 5-7 गाड्यांना चांगला बाय द्यायला आपण सावद्या. हा, तुम्ही आराम करा ना, मला ठोकू द्या. हे वीरांनो, आपला जो शत्रू राम तो सैन्यासह समुद्र किनारी येऊन ठेपला आहे. तो आपणास कसा वश होईल अशी एखादी युक्ती तुम्ही शोधून काढावी. दादाश्री, आपण तीळ मात्र काळजी करू नका. नर व वानर हे आपल्या भक्ष आहेत, भक्ष. अरे, सीतेवर अत्याचार करण्याचे म्हटले की ती देवता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. अहो, माझे सर्व धैर्य घडून पडते. महाराज, आपण सीतेला पडून हा फार मोठा गुन्हा केला आहे. ते इतरांना करणार नाही. जे लोक धर्मी चलन करतात ते कितीही धैर्यवान असले तरी अंतराने भित्री असतात. स्वतःच्या राज्यात एवढी राज्य मंडळी असताना तुम्हाला भीती कशी वाटते ते मी चांगलंच जाणतो. ते पापी मन तुम्हाला खात नाही. त्याचे कारण माझे ऐका, त्या सीतेला रामाकडे पोहोचती करा, कारण आपण राम बाणापुढे टिकू शकणार नाही. अंगदा, तुझ्या अखंड विजय असो. ओ